हॅलो गाईज, आपण नवीन ब्लॉग चालू करत आहेत. पेट्रोल शॉर्ट होणार आहे, 100% होणार आहे. रेट तर वाढणार आहे. मग त्याचा आपण जुगाड लावला. मी गेलो पेट्रोल पंपवर, कोणच पेट्रोल देत नव्हतं. 3-4 जणांना विचारलं, ओळखीचे काही भेटले नाहीत. हमेशा कामाच्या टायमाला ओळखीचे जातातच. चला म्हणलं जुगाड लावा, घरगुती जुगाड मला दाखवतो. पेट्रोलची गाडी फुल केली होती. मग पाईप आणला 20 रुपयाचा. मग ह्याच्यात भरून ठेवलो आपण. हा, हे भरत आलं आता. हा बघा, ह्याला म्हणतात घरगुती जुगाड. असं पण नाही, जरी बंद झालं समजा, नाही जर शॉर्ट नाही झालं तरी पेट्रोल भेटणारच ना. आणि पेट्रोल कामालाच येणार. म्हणून आपण ह्याच्या हिशोबाने भरून ठेवली तिथं. अजून आहेत बाटल्या, बघूत. जेवढं झालं तेवढं आपण आपल्या तयारीमध्ये राहिलेलं बरं असतं. पुन्हा मेन इमर्जन्सी कधी काय होतं माहीत नसतं ना. चालू आहे आता. 1 राऊंड झाला आहे. आधी एकदा फुल करून आणलो टाकी. अजून एकदा जातो फुल करतो. अजून जेवढं झालं तेवढं स्टोअर करूत आपण. दाखवतो तुम्हाला. चला आता आपण आलो आहोत दुसरी राऊंड करायला. पहिले राऊंड मी शूट केला नाही. दुसरा राऊंड बघू तिथं पेट्रोल पंपला विचारून म्हणजे बघूत. बघा गर्दा इथं पण आहे. बाबा हळूहळू गर्दा चालू आहे. इथं आपण भरून देऊ. आधी तिकडल्या पेट्रोल पंपला गेलो तर आता इकडं आलो. GR लावलाय बघा, वाचू शकतो. बघा बसते का? बस बघा जेवढं झालं तेवढं बसू. हॅलो, आपण घेतली टाकी भरून. टाकी फुल करून घेतली. बसा आता घरी जाऊन रिकामी करू. हां, कॅट आणून घेऊ दादू. चला आता बसले 1310चं. आता 1300चं रिकामी करून घेऊ. पेट्रोल भरले आपण. पण बाईच्या शाळेचा टाइम झाला होता, म्हणजे स्कूलचा. इथं घ्यायला आलो. आण लवकर. बाईला आणलं स्कूलवरनं. ती बाटलच भेटत नव्हती. ही कॅन पण 15 रुपयाची कॅन 50 रुपयाला झाली. हे काय चालू आहे कनेक्शन. आता स्टोअर करायला जागाच नाही आहे. बस आता बघूत तरी. एवढं भरल्यानंतर घरात जाऊन दाखवतो तुम्हाला. फायनल झालं थोडंफार.